त्या ऑफिशियल वेबसाईट असेल. त्या आब्याला तेवढं काम करून लावा म्हणून चांगले विज्युअल्स वापरून मी काल मुख्यमंत्र्यांनी जो योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्या योजनेसाठी मी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काल आलेले. मग त्यासाठी मला 1,500 लोकांच्या लाईनमध्ये उभारायला लागले. पण आत्ता जो फॉर्म मी भरायला आले त्यावेळेला कळाले की मुख्यमंत्र्यांनी ती योजना शिथिल करण्यात आलेली आहे उत्पन्नाच्या दाखल्याची. त्यासाठी मला आणि महिलांसाठी सुद्धा खूप आनंद होत आहे की त्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आम्हाला वेट करायला लागणार नाही आहे. तारीख पण वाढवली आणि जी मुदत आम्हाला आता कमी वेळेत होती ती आता मुदत वाढल्यामुळे आम्हाला डॉक्युमेंट आणि धावपळ होणार नाही आहे त्याच्यासाठी. काल मुख्यमंत्री लेक लाडकी बहीण लाडकी जी योजना चालू होती त्यामध्ये लोकांनी खूप गर्दी केली होती. लोकांनी वाटलं की उत्पन्न दाखला लागणार तलाट्याचा तसेच तहसीलदारचा तसेच डोमेसिल लागणार असं वाटलं. पण काल मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जाहीर केलं की ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा लोकांना उत्पन्नाची गरज नाही आहे. त्यामुळे काल जी गर्दी होती त्या आज त्या मानानं कोणी गर्दी बंद झाली. तसेच तलाठी देखील दाखले द्यायचा आज बंद झालेला आहे. साधारण काल किती गर्दी होती? काल जवळजवळ 1,000-1,500 लोक महिलांची भरपूर गर्दी होती. त्या पद्धतीने काही लोकांनी उत्पन्न दाखलं घेऊन पण काल गेलेत. पण आज त्या पद्धतीनं कोणी आलेलं नाही आहे. आज सकाळपासून काय विचारणा झाली लोकांकडून? आज लोकांनी बऱ्याचदा विचारलं की उत्पन्न दाखल्याची आवश्यकता आहे का. तर आम्हीसुद्धा पेपरला आलेल्या माहितीनुसार लोकांना सांगितलं की उत्पन्नाचे दाखल्याची काही गरज नाही आहे. ज्यांचं केसरी कार्ड किंवा पिवळं कार्ड आहे अशा लोकांना त्या ह्याच्यावरच चालणार आहे. त्यामुळे दाखल्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे विनाकारण खर्च करायची काय गरज नाही आहे.